आपण सध्या अंबेजोगाईतील गवळीपुरा या भागात आहेत। येणाऱ्या 13 तारखेला बीड जिल्ह्याच्या खासदारकीसाठी मतदान होणार आहे। या ठिकाणी काही नागरिक आहेत, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव रहीम गवळी। अच्छा, काय म्हणता, तुमच्या मनातला खासदार कोण आहे? आमच्या मनातला खासदार तर बजरंग बाप्पा सोनवणे हे चांगले राहतील, कारण की आपल्या पुढं बेरोजगारी, नंतर शेतकऱ्याच्या खताच्या वाढत्या किंमत, मग मालाला भाव नाही, असे मुद्दे लय गंभीर आहे। त्यासाठी मग दुष्काळ पडलेला आहे सध्याला, आणि जी बी तरुण वर्ग आहे त्यांना नोकऱ्या नाही शासकीय, आणि गेल्या जी बी गव्हर्नमेंट होतं बीजेपी गव्हर्नमेंट, तर त्यांनी 2 कोटी वर्षाला महिन्याला असं काहीतरी रोजगार नोकऱ्याची संधी उपलब्ध करून देते म्हणले होते। हे एक गंभीर प्रश्न आहे। आणि अजून उरलेला म्हणजे सध्याचे जी रनिंग खासदार होते त्यांचा जनसंपर्क प्रीतमताई मुंडे, आणि मराठा आरक्षणाचा जी मुद्दा आहे ती एक गंभीर प्रश्न आहे। म्हणजे या सर्व बाबींमुळे तुम्ही पंकजाताई मुंडे यांच्यावर नाराज असल्यामुळे नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या रूपाने तुम्ही खासदार पाहू इच्छिता? हो। आपलं नाव? मुसा गवळी। काय वाटतं आपल्याला? जी आमची मित्र म्हणलं ती होणार। कशामुळे? ती कशा होगा, एक 10-15 साल सत्ता दूसरे को दी, एक बार चेंज करके देखेंगे ना। तो बजरंग बाप्पा सोनवणे अच्छा लगता है। आपका नाम सर? जुम्मा गौरी। क्या लगता है आपको आने वाले 13 तारीख को आप किसके रूप में खासदार देखना चाहते हैं? बजरंग बाप्पा सोरंगी सोनवणे। सोनवणे क्यों? उनको ही क्यों? तुम्ही बोलत ती का ती एक चांगला एक ते आहे शेतकरीसाठी, ती एक पुढे होऊन सामान्य माणूस आहे। सामान्य माणूस आहे, अरे एक चांगला एक नवीन पाहिजे आपल्याला, नवीन नेतृत्व मध्ये काहीतरी म्हणजे बदल पाहिजे। अच्छा, हे आता 10 वर्षांनी सरकार चालली, काय सगळ्याच्या लॉस मध्ये जाय, सगळा महागाई पांगून टाकलेला आहे, गोरगरीब परेशान आहे, रोजगारला काम नाही, बेरोजगार आहे, अजून कामामुळे ती आम्हाला नवीन म्हणजे ह्या मागच्या सरकारला काय देऊन निवडून काय केलं की गावाबद्दल आमच्या? अहो इथं सभागार मागितलं तर ते सभागार दिलं नाही, काय मग आता बीड लोकसभेसाठी 3 उमेदवार रेस मध्ये आहेत। एक पंकजाताई मुंडे, दुसरे बजरंग सोनवणे, आणि तिसरे वंचितचे अशोक हिंगे पाटील। तर तिघापैकी तुम्हाला बेटर आणि चांगला कोण वाटतोय? बजरंग बाप्पा सोनवणे। कशामुळे? त्याच्यामुळे आपला मराठी माणूस आहे, कधी नाही त्याला यावेळी लावायचं दिल्लीला। अच्छा, दिल्लीला पाठवायचं। म्हणजे तुमच्या काही समस्या असतील, अडी अडचणी, त्या सोडवण्यासाठी तुम्हाला बजरंग बाप्पाच्या रूपाने खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार आहे। दीपक संतराम साखरे। आता लोकसभा लागली, तुम्हाला माहित आहे, काय वाटतंय? काय प्रीतमताई एक वेळेस खासदार होऊन गेल्या, त्याच्यावर तर कुठंच आले नाही। 2 वेळेस झाल्या का? 2 वेळेस झाल्या, कुठं सुद्धा एक काम नाही। आमच्या गावात तर नाहीच, पण बाकी कुठं शेजारच्या गावात कुठं तरी आढळण, कुठं सुद्धा एक काम नाही। मग पुन्हा आणि तीच उभं राहिलं, त्यांना लाज आहेत का नाही? म्हणजे कुठं तरी काही काम केलं तर पावते ते आहे ना, काम नसताना उगाच संघर्ष करायचा नाही, बरोबर आहे का? कसं आहे? बरोबर। आमच्यात नाही, आता इथं परळी आहे, अंबेजोगाई, अगर एखाद्या खेड्याला कुठं तरी एखादा फंड, अगर काही कुठं सुद्धा काही नाही। आता जिथं 100% मतदान त्यांना पडलं तिथं तरी एक काम दाखवा, कुठंच नाही काम। आपल्या गावात काय असुविधा आहेत? काही सुद्धा सुविधा नाही आमच्या गावात, आणि आमच्या गावातून तुतारीचं निशाणीला मतदान होणार आहे। 100%। गायब आहेत। आज ते सत्तेधारी, सत्ता आहे त्यांची, सत्तेमध्ये शेतकऱ्याचं नरड कापायले ते काय? शेतकऱ्याची परिस्थिती आज दुष्काळामध्ये लोकांनी 10 पोते व्हायचं, तिथं 2 पोते पीक झालंय, आणि त्याचा भाव 50% ना रिवर्स आहे। बरोबर। त्याच्यामुळे तुम्ही प्रीतमताई मुंडे यांना कंटाळलेले आहेत? कंटाळा 100% कंटाळा, ह्या प्रीतमताईच्या हो सरकारला कंटाळा, आम्ही त्यांना कंटाळा। तुमच्या मनातला खासदार? आमच्या मनातले खासदार बजरंग बाप्पाचे। बजरंग बाप्पा सोनवणे। हो। नमस्कार दादा। नमस्कार। काय नाव आपलं? लिंबाजी बनसोडे। अच्छा, उद्याच्या
बीड लोकसभेच्या खासदारकीसाठी इलेक्शन आहे, काय वाटतं आपल्याला? मला वाटतं हे बजरंग यावा म्हणून. कशामुळे बजरंग बाप्पा? बस झालं आता जुनं नका मला वाटायलं जुनं त्यांचं बघितलं बी आम्ही आता पोचतोर, पण ते उपयोग नाही आता. आणि कोणची योजना नाही गोरगरिबासाठी काही नाही. ह्या बघा आता ही नवीन आल्यावर काहीतरी करील म्हणून आशा वाटते.